नमस्कार बंधू आणि भगिनींनो. विवाहासाठी चांगला मुहूर्त घेतला जातो. पंचांग पाहिले जाते. शुभतिथी, नक्षत्र निवडले जाते. अनेक वेळा असं दिसून येतं की लग्नानंतर वाद, मानसिक तणाव, मतभेद किंवा संसारात समाधान नसणे असं का होतं बरं? कारण अनेक वेळा चूक मुहूर्तात नसते. चूक मुहूर्त समजण्यामध्ये आणि त्याचे पालन न करण्यामध्ये असते. आज आपण जाणून घेणार आहोत विवाह मुहूर्तातील अशा काही महत्त्वाच्या चुका ज्या टाळल्या तर वैवाहिक जीवन अधिक स्थिर आणि संतुलित राहू शकतं. आणि तुम्ही पाहत आहात दुर्वा ॲस्ट्रो चॅनल, जिथे ज्योतिषशास्त्र शास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून समजावले जाते. चूक नंबर 1, फक्त पंचांगावर आधारित मुहूर्त. अनेक जण विचारतात, चांगली तिथी आणि नक्षत्र सांगा. परंतु विवाह मुहूर्तासाठी आवश्यक असते तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, चंद्रस्थिती आणि सर्वात महत्त्वाचे वधूवरांच्या कुंडलीशी सुसंगती. फक्त पंचांगावर आधारित मुहूर्त घेतल्यास नंतर मानसिक विसंगती आणि तणाव दिसू शकतो. चूक नंबर 2, चंद्रबल आणि ताराबल दुर्लक्षित करणे. विवाह हा दोन व्यक्तींच्या मनाचा संबंध आहे. जर विवाहाच्या दिवशी चंद्र अशुभ स्थितीत असेल, जन्म नक्षत्रापासून विपत, प्रत्यारी किंवा वध तारा असेल, तर वैवाहिक जीवनात भावनिक अस्थिरता, मानसिक तणाव, परस्पर असंतोष दिसून येऊ शकतो. चूक नंबर 3, राहुकाल, यमघंट, गुलिक याकडे दुर्लक्ष करणे. आजकाल काही ठिकाणी असे म्हटले जातं की या कालांचा विचार आवश्यक नाही, परंतु विवाह हा दीर्घकालीन संस्कार आहे. जर मुख्य विधी राहुकाल, यमघंट, गुलिक यामध्ये झाले तर विवाहित दाम्पत्यांच्या जीवनात अडथळे, विलंब आणि संबंधात अनिश्चितता दिसू शकते. चूक नंबर 4, मुहूर्त लग्न न पाहणे. विवाहाच्या क्षणी जे लग्न असते तीच त्या दाम्पत्याची वैवाहिक जीवनाची प्रारंभ कुंडली असते. जर त्यावेळी सप्तम भाव पापग्रस्त, सप्तमेश अशक्त, शनी, राहू किंवा केतूंचा प्रभाव असेल तर पुढील आयुष्यात वैवाहिक अडचणी निर्माण होऊ शकतात. चूक नंबर 5, योग्य मुहूर्त न मिळाल्यास उपाय न करणे. प्रत्येक वेळी परिपूर्ण मुहूर्त मिळतोच असे नाही. अशा वेळी शास्त्र पर्यायी उपाय सांगते. विष्णुपूजन, दान, शांतिविधी हे सांगितलेले उपाय न करता थेट विवाह करणे ही मोठी चूक ठरू शकते. चूक नंबर 6, मुहूर्ताचा क्षण पाळला जात नाही. हे तर अत्यंत महत्त्वाची चूक आहे आणि या चुकीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या अस्थिर विवाहाला आमंत्रण देणे होय. प्रमुख कारण
मिरवणुकीतील विलंब. नवरदेवाच्या मिरवणुकीत जास्त नाचणे, डीजेवर वेळ घालवणे यामुळे नवरदेव मंडपात उशिरा पोहोचतो आणि मुहूर्त निघून गेलेला असतो. त्यानंतर अजून एक समाजात रूढ झालेली प्रथा, वरमालेतील किंवा वरमाला वेळेतील विलंब. मंगलाष्टके संपल्यानंतर मित्र नवरदेवाला उचलून घेतात, नवरीलाही उचलले जाते. हा सगळा मजा मस्करीत वेळ वाया घालवला जातो. यामुळे वरमाला मुहूर्तात होत नाही. मुहूर्तशास्त्र स्पष्ट सांगते, काले कर्म समारंभेत, म्हणजे योग्य कार्य योग्य वेळीच करावे. मुहूर्त हा कालदेवतेचा सूक्ष्म आणि मर्यादित क्षण असतो. तो निघून गेल्यानंतर केलेली क्रिया पूर्ण शुभफल देत नाही. चूक नंबर 7, पहिले सोय नंतर मुहूर्त हा उलटा क्रम बघितला जातो. आजकाल विवाह ठरवताना एक गोष्ट आधी पाहिली जाते, हॉल उपलब्ध आहे का, सुट्टी आहे का, नातेवाईकांच्या सोयीचा दिवस कोणता आहे, आणि मग विचारले जाते, या दिवशी मुहूर्त आहे का हो. परंतु शास्त्रानुसार क्रम असा असायला हवा, पहिले मुहूर्त नंतर व्यवस्था. कारण मुहूर्त हा कालशक्ती यांच्याशी संबंधित असतो आणि व्यवस्था ही मानवी सोयीनुसार असते. सोयींसाठी घेतलेला दिवस आणि त्यात जबरदस्तीने घेतलेला मुहूर्त अनेक वेळा शुभ फल देत नाही. चूक नंबर 8, मुख्य विधी कोणता हेच माहीत नसते. अनेक वेळा असा प्रश्न पडतो, मुहूर्त कोणत्या क्षणासाठी असतो? मिरवणूक, मंडपात प्रवेश, वरमाला की मंगलाष्टकम? शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर विवाहातील मुहूर्त हा मुख्य संयोगासाठी असतो, वरमाला किंवा लग्न बंधनाची प्रमुख क्रिया. परंतु प्रत्यक्षात काय होते, मुहूर्त येण्याआधीच काही वेळेस कार्यक्रम सुरू होतो किंवा मुहूर्त निघून गेल्यानंतर विधी केले जातात. हे अज्ञानामुळे घडते. म्हणून मुहूर्त घेताना पुरोहित किंवा ज्योतिषाकडून मुख्य क्षण स्पष्ट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चूक नंबर 9, विवाहाला फक्त कार्यक्रम समजणे. आजकाल विवाह हा इव्हेंट, फोटोशूट आणि एंटरटेनमेंट असा बनत चालला आहे. परंतु शास्त्रानुसार विवाह म्हणजे संस्कार. 16 संस्कारापैकी एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार. संस्कार आणि कार्यक्रम यामध्ये फरक आहे. कार्यक्रमात दिखावा महत्त्वाचा असतो. संस्कारात काल, विधी आणि श्रद्धा महत्त्वाची असते. जेव्हा विवाह फक्त कार्यक्रम बनतो तेव्हा मुहूर्त, विधी आणि शास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष होते. आज आपण पाहिले विवाह मुहूर्तातील अशा चुका ज्या बहुतांश वेळा नकळत घडतात. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, मुहूर्त म्हणजे फक्त शुभवेळ नाही, तो त्या वैवाहिक जीवनाचा प्रारंभ बिंदू असतो. जर सुरुवात योग्य क्षणी झाली तर पुढील प्रवास अधिक स्थिर आणि संतुलित होतो. म्हणून सोयीनुसार मुहूर्त बदलू नका, मुहूर्तानुसार व्यवस्था करा. जर तुम्हाला असेच शास्त्रीय आणि व्यावहारिक ज्योतिष विषय समजून घ्यायचे असतील तर दुर्वा ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.